मित्रांनो, मी सुरेश पंडित, माझं गाव मोडा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओबद्दल मी आज माहिती देणार आहे मित्रांनो। ज्या व्हिडिओच्या टॉपिकवरती मी बोलणार आहे हा टॉपिक नक्कीच तुमच्या कामाचा आहे। ज्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला दुसरं कोणीच माहिती देऊ शकत नाहीत मित्रांनो। ज्या व्हिडिओबद्दल मी आज बोलणार आहे पाठीमागचे व्हिडिओ आपण जो बनवला होता मित्रांनो, जो भुसराचा आपण एका शेतकरी काकाबरोबर व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर माझ्या काही मित्रांचा फोन मला आलाच मित्रांनो। आणि त्यांचं ते फोन आल्याच्या नंतर ते बोललेत की सर नेमका हा जो भुसरा जो तुम्ही जे व्हिडिओ बनवला ते भुसरा कुठल्या कुठल्या पिकासोबत वापरले जातात मित्रांनो। त्यांना तो व्हिडिओ आवडला आणि त्यांनी मला फोन करून विचारलं मित्रांनो। तर त्या विषयावरतीच मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो। नेमका हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरला जातो तर जसं की हा व्हिडिओ जे आहेत मित्रांनो, तर तसं आता ते भुसरा जे आहे ते तुम्ही मिरचीच्या पिकासाठी पण वापर करू शकतात। मिरचीच्या पिकासाठी याचा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो। ज्यावेळेस आपण मिरची लावतो मित्रांनो, मिरचीच्या अगोदर जर याला टाकलं तर आपण खाली तर ह्या मिरचीचा फायदा मित्रांनो, जसं की आपण आता जमिनीमध्ये याला टाकलं तर जमिनीमध्ये जी आपली मुळी असतात मित्रांनो, ज्या मुळीला किडा कतरण्याचं काम करतात, तर हे भुसरा मित्रांनो जे मुळीला चिटकून असतात ते किडाला कतरू देणार नाही, किड्याला टाळण्याचं काम करतात। जसं की मिरचीवरती पांढरा किडा येतो याला टाळण्याचं काम करतात। जसं मिरची झाली की थोडाशी गोगलगाय येतात मित्रांनो, तर ह्या सगळ्याला टाळण्याचं काम करतात। याच्यासाठी मिरचीला खूप सारा याचा फायदा होतो मित्रांनो। जसंच हा याचा फायदा अद्रकीसाठी पण होतो मित्रांनो। अद्रकीसाठी आपण ज्यावेळेस अद्रक लावता क्षणाला याचं फेकलं मित्रांनो, वावरामध्ये जर का कधी याला टाकलं तर वावरामध्ये मित्रांनो बेडवरती हे बेड भुसभुशीत ठेवण्याचं काम करतं। सगळ्यात मोठा फायदा याचा हा आहे मित्रांनो, मूळ जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम करतात। त्यानंतर जमिनीला अद्रकीला जी उन्नी लागते मित्रांनो, उन्नी कतरण्याचं काम करते, तर त्या उन्नीला ही भुसरा आपलं टाळण्याचं काम करतात मित्रांनो। गोगलगाय सारखे थोड्याला जाऊन चिपकते ते गोगलगायला टाळण्याचं काम करतात मित्रांनो। त्यानंतर तुडतुडा येतात मित्रांनो, त्या तुडतुड्याला टाळण्याचं काम करतात। आणि सगळ्यात मोठा मेन फायदा आहे ह्या भुसराचा मित्रांनो, जसं की आपला मित्र किडा असतो, तो मित्र किडा आपण जे औषधं फेकतो मित्रांनो तो मरला जातो, तर तो मित्र किडा मरायला नाही पाहिजे मित्रांनो। आणि भुसरा नेमकं काय काम करतात तर ते आपल्या मित्र किड्याला मरू देत नाहीत मित्रांनो। सगळ्यात मोठा हा फायदा होतो आणि मित्र किड्याचा आपल्या मालाला फायदा असतो मित्रांनो। जी आपले मित्र किडे आहेत त्याला मरू देणार नाहीत, हे भुसराचा तो फायदा आहे मित्रांनो। त्यानंतर हे भुसरा कपाशीच्या पिकासाठी पण आपण वापरू शकतो। कपाशीच्या पिकासाठी मित्रांनो, कपाशीवरती जे किडे येतात मित्रांनो, पांढरा किडा असेल, तुडतुडा असेल, त्याच्यानंतर कपाशीला सगळ्यात जास्त धोका मित्रांनो गोगलगाई बसून असतो, तर हे गोगलगाईला या किड्यांना हे भुसरा टाळण्याचं काम करतात मित्रांनो। त्यानंतर पाणी साचवण्याचं काम करतात मित्रांनो हे भुसरा। त्यानंतर हे भुसरा आणखी मक्काच्या पिकासाठी पण वापरले जातात। मक्काच्या पिकासाठी ज्यावेळेस मक्काला उगवण शक्तीला ताकद देतात मित्रांनो, ते आल्याच्या नंतर जे पंख्यामध्ये येतात त्याला किडे करतात मित्रांनो, त्याच्यापासून टाळण्याचं काम करतात। त्यानंतर आणखी कुठल्या पिकासाठी या भुसराचा वापर केला जातो मित्रांनो, तर भुसराचा वापर आणखी मित्रांनो जसं की हरभरा असेल, गहू असेल, गहू असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल, अशा प्रत्येक पिकासाठी या भुसराचा फायदा आपण घेऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर जसं की बारामाही पिके असेल, बारामाही पिके जसं जाम असेल, आंबा असेल, सीताफळ असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, असे जे बारामाही पिक आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये केळी येते, असे जे बारामाही पिक आहेत मित्रांनो, ह्या पिकांसाठी पण हे भुसरा खूप भारी काम करतात मित्रांनो। तर हे जे भुसरा आहेत मित्रांनो, हे बारामाही पिकांसाठी 8 किलोच्या स्वरूपामध्ये वापरावं लागतात। आणि जे पाठीमागचे ते मित्रांनो ते एकरी 4 किंवा 5 किलो त्या पिकांना आपण वापरू शकतो मित्रांनो। तर या भुसराची जी बाकीची काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर आपण साईडला फोटो दिलेले असेल त्या फोटोवरती तुम्ही वाचू शकतात। हे भुसरा जे आहेत मित्रांनो, याच्यात कुठला खताचा प्रकार नाही आहे। हे जे भुसरे आहेत मित्रांनो आयुर्वेदिक पद्धतीने बनवण्यात आलेले आहेत, जसं की लिंबोळ्या अर्क असेल, असे काही कंटेन या भुसरामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो। आणि त्याच्यापासून हे भुसरे बनवण्यात आलेले आहेत। खूप जबरदस्त या भुसराचे रिझल्ट आहेत मित्रांनो, नक्कीच तुम्ही वापरून बघा। प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण हे भुसरा पोहोचणार आहे। तर ओके मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।